आज जळगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज काळ्या फिती बांधून शासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत. नमस्कार, मी रफिक रुबाब तडवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जळगाव. आमच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या अनेक वर्षांपासूनच्या ज्या मागण्या आहेत, प्रलंबित आहेत, त्या मागण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत, म्हणून ही आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विषय आहे प्रमोशनचा. आम्ही क्लास 1 अधिकारी ज्यांना 15-15, 20-20 वर्ष क्लास 1 होऊन झालेले आहेत, तरीसुद्धा अजूनही आम्हाला प्रमोशन, उपायुक्ताचं प्रमोशनची पदच मुळात 8च पदे आहेत राज्यामध्ये, तर ती वाढवून मिळावी आणि प्रमोशनची आम्हालाही संधी मिळावी अशी एक प्रमुख महत्त्वाची मागणी आहे. तसंच आमच्या पर्यवेक्षिका ज्या आहेत त्यांची पण जवळजवळ 30-30 वर्षाची नोकरी होऊन सुद्धा त्यांना अद्यापही प्रमोशन नाही. म्हणजे ज्या पदावर तुम्ही नियुक्त होत आहात त्याच पदावरून सेवानिवृत्त व्हाल अशी परिस्थिती आजची आहे. याच्या व्यतिरिक्तही काही मागण्या आहेत आणि त्या सर्वांकरता आम्ही एक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केलेला आहे. त्यानुसार 2 आणि 3 तारखेपासून काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे. त्याच्यानंतर 4, 5, 6 हे 3 दिवस आम्ही सर्व शासकीय जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लेफ्ट केलेलं आहेत आणि कुठलीही VC, कुठलीही मीटिंग या 3 दिवसात अटेंड केली जाणार नाही. त्यानंतर 9 तारखेपासून 9, 10, 11 3 दिवस काम बंद आंदोलन केलं जाणार आहे. म्हणजे आम्ही ऑफिसला तर येऊन बसणार, परंतु कुठलंही काम करणार नाही. आणि 12 तारखेपासून मग सामूहिक रजा आंदोलन असं एक आंदोलनाचं आमचं स्वरूप ठरलेलं आहे. आणि 26 जानेवारी रोजी राज्यभरातील सर्व पालकमंत्री यांना याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे संघटनेकडून. सर, आता लाडकी बहीण योजना असेल किंवा वेगवेगळं काम जे आहे आपल्या विभागामध्ये केलं जातं, त्या कामावर या आंदोलनाचा परिणाम होणार आहे का सर? कारण आपण सर्व व्हॉट्सअप ग्रुप लेट झालेला आहात. नक्कीच परिणाम तर होणारच आहे, परंतु आमची ती पण मागणी आहे की नवीन नवीन योजना शासनाकडून आणल्या जात आहेत. आमच्या विभागाकडून लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यामध्ये जवळपास 10.5 लाख लाभार्थी होते. तेवढं सर्व काम आम्ही अगदी कमी कार्यकाळामध्ये, वेळेमध्ये ते पूर्ण केलेलं आहे. परंतु आणि त्या योजनेचं काम अद्यापही चालू आहे. आता EKYC झाली, काही लोकांचं EKYC चुकलेली आहे, त्याची पण यादी आलेली आहे. परंतु आम्हाला त्या योजनेकरता वेगळा असा कर्मचारी वर्ग कुठलाही मिळालेला नाहीये. तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजना ती आमच्या विभागाकडं, आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्या योजनेच्या GR मध्ये पण स्पष्ट उल्लेख आहे की ही योजना साधन सामुग्री आणि मनुष्यबळासह महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. परंतु त्या योजनेकरता सुद्धा अद्याप आम्हाला कुठलाही कर्मचारी वर्ग मिळालेला नाही आणि कुठलीही साधन सामुग्री मिळालेली नाही. त्याचा परिणाम होईल सर कामकाजावर परिणाम तर होणारच. मी रफिक रुबाब तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव. सर, या संदर्भात आपण DPTC मध्ये कोणाला वरिष्ठांना आपण निवेदन दिलंय का? पालकमंत्र्यांना निवेदन देऊन झालेलं आहे आणि माननीय CO मॅडम आणि कलेक्टर सर यांना आज निवेदन देण्यात येईल. किती लोक आहे संपूर्ण जिल्ह्याभरातले महिला व बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व पर्यवेक्षिका, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस हे सर्वच कर्मचारी, जवळपास 8,000 कर्मचारी जिल्ह्याभरातून या आंदोलनामध्ये सहभागी आहेत.